तर एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। विधानसभेसाठी शिंदेंनी शरद पवारांचा फॉर्म्युला उपयोगात आणायचं ठरवलेलं आहे। लिमिटेड जागांवरच लक्ष केंद्रित करण्याचा शिंदेंचा प्लॅन आहे। 100 जागांवर शिंदे गटाकडून तयारी सुरू झालेली आहे। आमदारांसोबतच्या बैठकीत शिंदेंनी या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। विधानसभेसाठी केवळ 100 जागांचीच तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्याचं कळत आहे। आमदारांसोबत एक बैठक झाली, त्यामध्ये शिंदेंनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे। वैदेही काणेकर आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती? नक्कीच जर आपण बघतोय की सध्या सगळ्याच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि त्यानुसारच आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक होती आणि या बैठकीमध्ये 100 जागांवरच लक्ष केंद्रित करण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। ज्या पद्धतीने लोकसभेत निवडणुकीच्या वेळेस शरद पवार यांनी लिमिटेड जागा घेतल्या होत्या आणि त्या 10 जागांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं, ज्यामुळे त्यांना मोठा विजय प्राप्त करता आला। तोच फॉर्म्युला आता या ठिकाणी एकनाथ शिंदे आजमावताना बघायला मिळतात आणि त्यांनी 100 जागा निवडलेल्या आहेत। या 100 जागांवर पदाधिकाऱ्यांना काम करायला सांगितलेलं आहे। निरीक्षक देखील त्या ठिकाणी नेमलेले आहेत। त्याचप्रमाणे महिला आघाडी संदर्भात पदही भरण्यासंदर्भातलं सांगितलेलं आहे आणि याच लिमिटेड जागांवर आता सध्या शिवसेनेचं लक्ष असेल। बिलकुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। विधानसभेसाठी आता शिंदे शरद पवारांचा फॉर्म्युला वापरणार असल्याची शक्यता आहे।